माजी पाकिस्तानी कमांडो हाशिम मुसा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड. मुसाने स्थानिक दहशतवाद्यांसह हल्ला घडवून आणला. लष्कर-ए-तोयबाने हाशिम मुसाला प्रशिक्षण दिल्याची माहिती. पहलगाममधील हल्ला पाकचा लष्कर प्रमुख मुनीरच्या आदेशावरून. कार्यकाळ वाढवून घेण्यासाठी मुनीरने भारत विरुद्ध तणाव निर्माण केला. ज्येष्ठ पाकिस्तानी पत्रकार आदिल राजा यांचा मोठा दावा. भारत आणि पाकिस्तानने होऊ शकणारा संघर्ष टाळावा. संयुक्त राष्ट्रसंघाचा पाकिस्तान आणि भारतात मध्यस्थीचा प्रयत्न. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त. पाकिस्तानी नागरिकांनी भारतातून परतण्याची मुदत संपली. अटारी सीमेमार्गे आतापर्यंत 780 नागरिक पाकिस्तानात परतले. भारतीय नातेवाईकांना भावनिक निरोप देत घर वापसी. जम्मू काश्मीरच्या बांदीपुरातून 3 दहशतवाद्यांना अटक. 3 ग्रेनेड, 1 मॅगझिन आणि 17 गोळ्या पोलिसांकडून जप्त. अधिक तपास सुरू. माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला हिरवा कंदील. 3 मे रोजी अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. 1 रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली. आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार. चौथ्या टीकेनंतर राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. परेलमधील एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका. याचिकाकर्त्यांचे आक्षेप विचारात घेण्याचे MMRDAला निर्देश. 3 दिवसात याचिकाकर्त्याला म्हणणं मांडावं लागणार.